नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 34 साईजच्या बोटनेक ब्लाउजची कटिंग। तर हा जो बोटनेक ब्लाउज आहे तो पाठीमागे बोटनेक आहे आणि पुढे डीप नेक आहे। तर याचीच कटिंग आज आपण अगदी सविस्तर अशी बघणार आहोत। तर हा आहे आपला ब्लाउज पीस। हा कॉटनची साडी आहे काठपदराची आणि इथे बघा त्याच्यासाठी हे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। तर इथे बघा सगळ्यात अगोदर अस्तर असं सरळ ठेवून घ्यायचं आणि माझ्याकडे ही बंद बाजू आहे आणि माझ्या विरुद्ध साईडला ही खुली साईड आहे। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं असतं। तर तुमची जेवढी पण ब्लाउजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून तुम्हाला उंचीचं माप टाकायचंय। तर इथे बघा ह्या ज्या ब्लाउजची उंची आहे त्याची आहे 13.5 इंच। त्याच्यात मी 1 इंच प्लस करून इथं 14.5 इंचावर इथं मार्किंग करणार आहे। तर इथे बघा आपल्याला 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली लाईन जी आहे ती सरळ येते। तर इथे बघा मी ही सरळ लाईन आपण घेतली। आता याच लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे 15 इंच, त्याचा हाफ करून आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथे बघा मी बरोबर 7.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। इथे बघा 7.5 इंच मार्किंग केलं। त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला इथं 7.5 घेतलंय ना, तर इथे आपल्याला 7 इंचावर एक मार्किंग करायचं आहे। जेव्हा पण तुम्ही कुठल्याही साईजचा बोटनेक कटिंग करत असाल त्यावेळेस आपण जेवढा शोल्डर घेतो ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला इथं मुंड्याच्या मापामध्ये टाकायचं। त्याच्यामुळे काय होतं ना, आपला ब्लाउज फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसतो। त्याच्यानंतर आता मुंडा किती घ्यायचा, तर मुंडा पण जेवढा आपण शोल्डर टाकलाय त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे। इथे बघा 7.5 इंच आपण शोल्डर टाकला होता, तर 7 इंचावर इथं आपण मुंड्यासाठी मार्किंग करून घेऊया। तर इथे बघा 7 इंचावर मी इथं मुंड्यासाठी मार्किंग केलं। आता इथं आपण सरळ लाईन आखून घेऊया। आणि ह्या ज्या दोन्ही लाईन आहेत त्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत। आता त्याच्यानंतर या लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे आपली 34 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच। इथे बघा 8.5 इंच मी मार्किंग केलं आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि नंतर इथून आपल्याला बघा असा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथून हलकासा थोडासा खाली घ्यायचा म्हणजे मुंड्यात आपला ब्लाउज काचत नाही। ही जी फिटिंगची लाईन आहे ना तिथून हलकासा थोडंसं खाली घ्यायचं। तर इथे बघा आता मुंड्याचं पण मार्किंग करून झालेलं आहे। आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तुमची कमर जेवढी पण असेल त्याचा चौथा भाग करायचा। तर इथे बघा कमर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग इथं 7.5 इंच। इथे बघा 7.5 इंच, त्याच्यानंतर 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि इथं आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन। तर अशा प्रकारे मार्किंग करून हे जे दोन्ही पण पॉइंट आहेत ना ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत। हे आहे आपलं शिलाई मार्जिनची लाईन आणि हे आहे आपली फिटिंगची लाईन। आता त्याच्यानंतर आपल्याला आता इथं बोटनेकचं मार्किंग करायचं आहे। तर बोटनेकसाठी इथे बघा शोल्डर पट्टी तुमची जेवढी रेडी असेल त्याच्यात पाऊण इंच ऍड करायची। तर इथं 2.5 इंच रेडी आहे, तर मी इथं 3.25 इंच मार्किंग करते शोल्डर पट्टीसाठी। तर इथे बघा आपलं 4.25 इंच गळ्याची रुंदी राहिलेली आहे आणि खाली घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच। तर इथे बघा 3.5 इंच मार्किंग केलं। त्याच्यानंतर इथे अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ते आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंच। इथे बघा असा हा पाठीमागचा बॅक पार्ट पूर्ण तयार झालेला आहे। आता इथं पाठीमागे मला डिझाईन करायची आहे, त्याच्यामुळे मी गळा आत्ताच कट करत नाही। याचा डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल, त्यावेळेस तुम्हाला ते बघायला भेटेल। कारण याला डिझाईन करायची आहे त्यामुळे आपण नंतर कट करूया। आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसं कट करून घेऊया। तर इथे बघा बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे। आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग करूया। जो फ्रंट पार्ट आहे तो ओपन आहे, कारण पुढच्या साईडला हुक आणि आहे आपल्याला पुढच्या साईडला आहेत। तर मी ही जी ओपन बाजू आहे ना आपली ब्लाउज पीसची ती माझ्याकडे घेतलेली आहे। तर इथे बघा आता बॅक पार्ट आपला कटिंग करून झालेला आहे। आता आपल्याला पुढच्या भागाची मार्किंग करायची आहे। तर पुढच्या भागासाठी इथे बघा मी हा जो आपला पुढचा भाग आहे तो ओपन आहे। पुढच्या साईडला आपल्याला हुक आणि आय आहेत, त्याच्यासाठी हा जो ओपन भाग आहे तो मी माझ्या साईडला करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथं पुढच्या साईडला एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा
सगळीकडे असं 1-1 इंचाचं मार्किंग करून एक आपल्याला इथं सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ते कशासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून बघा, खूप सुंदर अशी फिटिंग बसते. ते इथे बघा 1 इंच मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर हा जो आपला पाठीमागचा भाग आहे ना, तो इथं असा याच्यावर ठेवायचा. ही जी आपण लाईन आखली ना, त्याला जोडूनच बरोबर असा ठेवून घ्यायचा आणि जसं आहे तसं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अगोदर. तर इथे बघा मी मार्किंग करून घेतला. त्याच्यानंतर हा साईडला काढून घ्यायचा आणि आपल्याला खालच्या साईडला इथं 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे. कारण प्रिन्सेस कटचा आपला पुढचा भाग जो आहे तो मोठा घ्यायचा असतो, तरच आपला जो ब्लाउज आहे तो फिटिंगला व्यवस्थित बसतो. तर इथे बघा खालच्या साईडला मी 1/2 इंच घेतलं आणि इथे मी एक सरळ लाईन आखून घेते. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा गळ्याचं मार्किंग करताना आपल्याला 28 ते 34 साईज पर्यंत आपल्याला जो गळ्याचं मार्किंग आहे ना, ते घ्यायचं आहे 3 इंच. 3 किंवा 3.25 घेऊ शकता तुम्ही. तर इथे बघा मी आता 3 इंच इथं गळ्याचं माप घेते आणि शोल्डर आपण पाठीमागे 3.25 घेतला होता, तसंच इथे पण आपल्याला 3.25 घ्यायचं आहे. म्हणजे आपले शोल्डर जोडताना कमी जास्त होत नाही, शोल्डर एकदम परफेक्ट असे येतात. त्याच्यानंतर आपण मुंडा घेतला होता 7 इंच, तर इथे बरोबर 7 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथे सरळ लाईन आखून घ्यायची. आता इथं आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचा गळा तयार करून घेऊया. तर 5.5 इंच तयार आहे. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून इथं 6 इंच मार्किंग करायचं, कारण अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. तर इथे बघा असा बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यानंतर आता आपण गोलगळ्याचा शेप देऊन घेऊया. ओके. आता आपल्याला टक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे. तर टक्स पॉईंटचं माप इथं अंगावरून घेतलं होतं मी, तर 10 इंच आलं होतं. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून इथं 10.5 इंच मी मार्किंग करून घेतलं. तुमचं जेवढं पण आले असेल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं, कारण ते आपलं शोल्डर जोडण्यात जातं. तर इथे बघा इथून आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंच, 3.5 4 इंच आणि इथं 4 इंच घेतलेला आहे आपण इथं, कारण अर्धा इंच आपलं इथे शिलाई जातं जोडण्यासाठी. मग हा पार्ट एकदमच कमी राहतो, तो त्याच्यासाठी इथे बघा मी 4 इंचावर मार्किंग केलं. त्याच्यानंतर इथे बघा खालच्या साईडला आपल्याला करायचं आहे 3.5 इंच, म्हणजे इथं जेवढं घेतलं असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं. तर इथून तुम्ही म्हणता 4 इंच कसं घेतलं, तर इथे बघा तुमचं जेवढं पण छाती असेल ना, आता हा किती ब्लाऊजचा आहे, किती साईजचा, 34 साईजचा आहे. तर छातीचा 10वा भाग आपल्याला इथं काढायचा असतो. तर 10वा भाग काढला तर बरोबर आपला इथं 3.4 म्हणजे एक रेष कमी 3.5, त्यातलं अर्धा इंच आपल्याला इथं शिलाईत जातं. जो आपण दोन्ही पण पार्ट जोडतो ना, त्याच्यासाठी इथं अर्धा इंच शिलाईत जातं. म्हणून ह्याच्यात प्लस आपण अर्धा इंच ऍड केलं तर किती येतं 4. तर 4 इंचाला एक लाईन कमी. तर इथं तुम्ही पण तसंच घ्यायचं, 4 इंचाला एक लाईन कमी. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं तेवढंच घेतलेलं आहे. तर प्रत्येक साईजनुसार तुम्ही हा फॉर्म्युला वापरून हे माप टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं जेवढं पण घेतलं असेल ना, त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला इथं माप टाकायचं आहे. तर इथे 4 इंचाला एक लाईन कमी होती, तर इथे बघा आपण 3.5 इंच घेऊया. ओके. तर इथे बघा 3.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर हा आणि हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघा हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला इथून असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो असा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला हा टक्स जो द्यायचा आहे तो द्यायचा आहे 2 इंचाचा. 2 2.25 देऊ शकता तुम्ही. हेवी चेस्ट असेल तर 2.5 इंचापर्यंत दिला तरीही चालेल. तर इथे बघा मी 2.25 इंचाचा देते. तर इथे बघा मी 2.25 इंच मार्किंग केलं. त्याच्यानंतर 2 इंच वरती आपल्याला असं सरळ घ्यायचं आहे. ओके. 2 इंच सरळ घेतलं. त्याच्यानंतर हा जो आपला मधला बस पॉईंट आहे ना, इथं आपल्याला असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे.
एकदम परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो इथे आपल्याला असा देऊन घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा आपण डॉट किती घेतलेला 2.5 इंच, तर इथे 1 इंच वाढवलंय, तर राहिलेला 1.25 इंच इथं आपल्याला साईडला वाढवायचं आहे. तर इथे बघा मी 1.25 इंच वाढवून घेतलं. त्याच्यानंतर इथे बघा दोन्ही साईडला आपल्याला शिलाईसाठी जाणार असतं अर्धा इंच, ते 1 इंच एक्स्ट्रा इथं वाढवून घ्यायचं. कारण आपल्याला हे जर वाढवलं नाही आपण तर प्रिन्सेस कटचा जो पुढचा पार्ट आहे ना तो आपण शिवून झाल्याच्या नंतर कमी पडतो. त्याच्यामुळे जेवढा डॉट घेतलेला आहे तेवढा आपल्याला वाढवायचा आणि त्याच्यानंतर जेवढं शिलाई जाणार आहे तेवढं पण आपल्याला वाढवून घ्यायचं. हे अजिबात विसरायचं नाहीये, नाहीतर आपला प्रिन्सेस कटचा जो पुढचा पार्ट आहे ना तो कमी पडतो. तर त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला इथं पण जोडण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे, ते पण इथं आपण वाढवून घेऊया. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉइंट आहेत ते असे जोडून घ्यायचे. ओके. आता हे जे 1.25 इंच वाढवलं आहे ते साइड पार्ट मध्ये आपलं वाढतं त्याच्यामुळे, आणि ही हुकायची पट्टी आहे ही पण मोठी होते. तर इथे बघा अगोदर आपण हे 2 लाईन आहेत ना हे जोडून घेऊया, कारण डॉट मध्ये आपण जे डॉट साठी एक्स्ट्रा घेतलेले ते इकडे वाढवले ना ते आपल्याला हुकायच्या पट्टीला इथे बघा अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे. इथे बघा हे जोडून घेतलं. त्याच्यानंतर इथे बघा हे जे एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे ना ते आपल्याला हुकाय पट्टीमध्ये वाढवण्याची गरज नाही. इथे फक्त पफ साठी आपल्याला पफ इथं आपण जेव्हा आपण प्लेट देतो त्यावेळेस इथला पार्ट आहे तो उचलून येतो, मग हा जो पार्ट आहे तो कमी होतो. त्याच्यासाठी आपल्याला हे फ्रंट पार्ट मध्ये वाढवून घ्यायचं असतं. तर इथे बघा अशा प्रकारे हे दोन्ही साईडचं आपल्याला इथं असं मायनस करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता प्रिन्सेस कटच्या आपल्या पुढच्या भागाची पूर्ण कटिंग इथं मार्किंग झालेली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा जसं मार्किंग केलं होतं तसं आपण कटिंग करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट असं. तर इथे बघा आता पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग इथे कटिंग करून झालेले आहेत. आणि हे स्टिच केल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असं येतं, आपला पूर्ण पफ छान असा तयार होतो. याची स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल आपली कटिंग किती परफेक्ट आहे ते. चला आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर या ब्लाऊजची जी बाही आहे ते आहे पफ स्लीव्ज, म्हणजे शोल्डरला थोडासा फुगा असतो ना तशा प्रकारची स्लीव्ज आहे. तर ती कशा प्रकारे कट करायची ते आपण बघूया. ते बघा सगळ्यात अगोदर इथे मी अस्तर 4 फोल्ड मध्ये करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहीचे उंचीचं माप टाकायचं आहे. तर इथे बघा आपली जी बाही आहे ती आहे 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे पण मार्किंग केलं आणि इथे पण 11 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. त्याच्यानंतर 3.5 इंच इथं आपण कॅप हाईट घ्यायची आहे आणि ते एक लाईन आखून घ्यायची सरळ. तर इथे बघा जिथे मी 3.5 इंच कॅप हाईट घेतली होती तिथं सरळ लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर तुमचा जेवढा पण मुंडा असेल ना त्याचं माप इथे टाकायचं आहे. तर कुठून टाकायचं इथे बघा, इथं आपण उंचीचं माप टाकलंय ना तिथून ह्या लाईनीला टच होईन टेप इथपर्यंत. तर या ब्लाउज मध्ये मुंडा आहे 16 इंच, तर इथे बघा मी 8 इंच मार्किंग करून घेते. कारण मी अंगावरून माप घेतलं होतं, कारण या कस्टमरचा प्रॉब्लेम आहे की त्यांना शोल्डर उतरतच. त्याच्यामुळे मी पूर्ण जे माप आहे ते अंगावरूनच घेतलेलं आहे आणि बॉडी मेजरमेंट घेऊनच या पूर्ण ब्लाऊजची मी इथं कटिंग करत आहे. तर इथे बघा इथे मुंड्याचं माप आहे 16 इंच, त्याचा अर्धा इंच घेतलं 8 इंच. तर इथे बघा उंचीचं माप जिथं आलंय तिथून बरोबर आपलं जे शोल्डरचं सॉरी कॅप हाईटची लाईन आहे तिथं टाकलं. त्याच्यानंतर इथं साईडला आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर इथे बघा 1 इंच आपला कपडा कमी पडत आहे, तिकडे साईडला आपल्याला नंतर जॉईंट द्यायचा. आता इथून बघा आपल्याला इथं बाहीचं माप टाकायचं आहे. त्याच्या अगोदर आपण दंडगेराचं माप टाकूया. तर दंडगेर आहे 10 इंच, त्याचा हाफ इथं 5 इंच आणि साईडला 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. तर हे बघा हे जे 2 फिटिंगचे पॉइंट आहेत ते आपण सगळ्यात अगोदर जोडून घेऊया. आता इथून आपण बाहीचा शेप देऊया.
आता इथे पुढचा शेप द्यायची गरज नाही, कारण आपल्याला पफ स्लीव्स बनवायचे आहेत. त्याच्यानंतर इथे बघा इथे मी वरती 2 इंच घेते, कारण कपडा जास्त शिल्लक नाहीये, 2 इंचच आहे तर मी इथे 2 इंचच घेते. जास्त असेल तर तुम्ही इथे 3, 4, 5 इंचापर्यंत घेऊ शकता, तुम्हाला जेवढं पण हवं असेल तेवढं. त्याच्यानंतर बघा हा जो आपला मुंडा आहे त्याचा हाफ करायचा आणि इथून आपल्याला शेप द्यायला चालू करायचा आहे अशा प्रकारे. आणि साईडला जो 2 इंचाचा जॉईंट द्यायचा आहे तो पण लगेच इथं आपण कट करून घेऊया. तर इथे बघा पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे. आता आता हे जे पार्ट आपण कटिंग केलेले आहे ते ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेऊया. ते इथे बघा सगळ्यात अगोदर इथं आता दोन्ही साईडला बॉर्डर आहेत, त्याच्यामुळे एका साईडला आपण बॅक पार्ट घेणार आहोत आणि एका साईडला बाही ठेवणार आहोत. एकाच साईडला जर बॉर्डर दिलेली असेल तुमच्या ब्लाऊजला तर तुम्ही ती बॉर्डर हातासाठी घ्यायची आहे, बाहीसाठी. ओके, ते इकडच्या साईडला बघा मी बाही ठेवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आपले साईड पार्ट आहेत ते आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत. जसे ऍडजस्ट होतील तसं तुम्ही ठेवू शकता. तर ब्लाऊज पीस जास्त असल्यावर काही म्हणजे प्रॉब्लेम नाही, पण कमी असेल तर मग आपल्याला ऍडजस्ट करत ते ठेवायला लागतं. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.